Students, the last topic we have learned some basic concept in geometry: points, line segments, and ray. Today we have learned next topic. Its name is concurrent lines. आज आपण concurrent lines हा पुढचा मुद्दा अभ्यासणार आहोत. त्याआधी सर्वप्रथम आपण एक ऍक्टिव्हिटी करणार आहोत. स्टुडंट्स, ड्रॉ अ पॉइंट ऑन अ पेपर. तुम्ही तुमच्या वहीच्या कागदावर एक पॉइंट ड्रॉ करायचा आहे. पॉइंट given a point name, point M. तुम्ही पेन्सिलीच्या किंवा पेनाच्या मदतीने तुमच्या वहीच्या कागदावर एक पॉइंट ड्रॉ करायचा आहे आणि त्या पॉइंटला तुम्ही कोणतंही कॅपिटल अल्फाबेटच्या मदतीने तुमचं नाव देऊ शकता. तुम्ही तुमच्या नावाचं पहिलं कॅपिटल लेटर सुद्धा त्या पॉइंटला देऊ शकता. त्यानंतर युजिंग रुलर, पट्टीच्या मदतीने युजिंग रुलर ड्रॉ अ लाईन पास थ्रू दिस पॉइंट. या बिंदूंमधून जाणाऱ्या लाईन्स आपण ड्रॉ करायच्या आहे. ओके, तुम्ही पण ही कृती माझ्यासोबत करायची. आपण फर्स्टली एक लाईन ड्रॉ केली. या लाईनला मी नाव दिलं लाईन AB. आता मी रोल नंबर 1 च्या मुलाला बोलवलं आणि त्याला सांगितलं या पॉइंट A मधून पास होणारी तू पण एक लाईन काढ. त्याने ही लाईन ड्रॉ केली आणि या लाईनला नाव दिलं लाईन CD. आता मी रोल नंबर असणाऱ्या विद्यार्थ्याला बोलवलं, त्याला सांगितलं तू पण या पॉइंट A मधून पास होणारी तू पण एक लाईन काढ. त्याने पॉइंट A मधून पास होणारी एक लाईन काढली, त्याला नाव दिलं आपण XY. आता मी रोल नंबर 3 असणाऱ्या विद्यार्थ्याला बोलवलं, त्याला सांगितलं तू ही एक लाईन यामधून ड्रॉ कर. पॉइंट A मधून जाणारी एक लाईन ड्रॉ कर. त्याने ही लाईन ड्रॉ केली. याला नाव दिलं लाईन PQ. अशा प्रकारे वर्गात असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी फळ्याजवळ आला आणि फळ्याजवळ येऊन त्यांनी पॉइंट A मधून पास होणारी एक लाईन ही ड्रॉ केली. अशा प्रकारे आपल्याला या पॉइंट A मधून पास होणाऱ्या हाऊ मेनी लाईन्स ड्रॉ पास द पॉइंट A, या पॉइंट A मधून पास होणाऱ्या अशा आपल्याला किती रेषा काढता येतील मुलांना? तुम्ही ही कृती करा आणि सांगा पाहू. तर ही कृती केल्यानंतर आपल्याला असे लक्षात येते की आपण असंख्य रेषा या पॉइंट A मधून पास होणाऱ्या इन्फिनाइट नंबर्स मध्ये लाईन्स ड्रॉ करू शकत असतो. म्हणून आपण या ऍक्टिव्हिटीवरून आपल्याला लक्षात येतं अँड इन्फिनाइट नंबर्स म्हणजे असंख्य. अँड इन्फिनाइट नंबर्स ऑफ लाईन्स, असंख्य रेषा कॅन बी ड्रॉ. कॅन म्हणजे शक्य असणे, ड्रॉ म्हणजे काढणे. अँड इन्फिनाइट नंबर्स ऑफ लाईन्स, असंख्य रेषा कॅन बी ड्रॉ आपण काढू शकत असतो थ्रू वन पॉइंट. एका बिंदूमधून आपण असंख्य रेषा काढू शकत असतो. मुलांनो, दिस इज द इम्पॉर्टंट सेंटेन्स. हे एक महत्वाचं वाक्य आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. बऱ्याचदा फिल इन द ब्लँक्स मध्ये रिकाम्या जागा भरा या ठिकाणी हा प्रश्न विचारला जातो. डॅश डॅश नंबर्स ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉ थ्रू वन पॉइंट. आपल्याला एका बिंदूमधून किती रेषा काढता येतात? तर त्याचा आन्सर आहे इन्फिनाइट नंबर्स, असंख्य रेषा. अँड इन्फिनाइट नंबर्स ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉ थ्रू वन पॉइंट. एका बिंदूमधून आपल्याला असंख्य रेषा काढता येतात. मुलांनो, आपला पॉइंट आहे कॉन्करंट लाईन्स. आता या ऍक्टिव्हिटीवरून आपल्या लक्षात आलं की पॉइंट M या कॉमन पॉइंट मधून लाईन AB, लाईन CD, लाईन XY, अशा प्रकारे लाईन PQ, अशा इन्फिनाइट नंबर्स मध्ये आपण लाईन्स या ड्रॉ करू शकत असतो. आणि या सगळ्यांचा कॉमन पॉइंट काय आहे? पॉइंट M. हा कॉमन पॉइंट मधून या सर्व लाईन्स आपण ड्रॉ केलेल्या आहेत. आपला टॉपिक आहे कॉन्करंट लाईन्स. कॉन्करंट लाईन्स म्हणजे काय? वेन मोर दॅन टू लाईन्स, जेव्हा
मोर दॅन 2 दोनापेक्षा जास्त म्हणजे 3, 4, 5 मोर दॅन 2 3 और मोर दॅन 3 वेन मोर दॅन 2 लाईन्स दोनापेक्षा जास्त रेषा पास म्हणजे जाणे थ्रू द सेम पॉइंट एकाच बिंदूतून जेव्हा दोनापेक्षा जास्त रेषा या पास होत असतात दे आर कॉल्ड त्यावेळेला त्या लाईन्सला कॉन्करंट लाईन्स असे म्हणतात. उदाहरणार्थ मुलांनो या ठिकाणी पॉइंट एम हा कॉमन पॉइंट आहे आणि पॉइंट एम मधून लाईन PQ, लाईन CD, लाईन XY, लाईन AB या 4 लाईन्स म्हणजे मोर दॅन 2 तीन किंवा तीनापेक्षा जास्त रेषा जर एकाच बिंदूतून जात असतील. बघा मुलांना परत एकदा आपण पाहूया. वेन मोर दॅन 2 लाईन्स जेव्हा दोनापेक्षा जास्त म्हणजे 3 किंवा तीनापेक्षा जास्त रेषा जर कॉमन पॉइंट एकाच बिंदू मधून जर त्या पास होत असतील then these lines are called concurrent lines. त्यावेळेला अशा रेषांना कॉन्करंट लाईन्स म्हणजे एक संपाती रेषा असे म्हणतात. कॉन्करंट लाईन्स म्हणजे काय मुलांनो एक संपाती रेषा म्हणजे एकाच बिंदूतून जाणाऱ्या रेषांना एक संपाती रेषा असे म्हणतात. उदाहरणार्थ या ठिकाणी लाईन PQ, लाईन CD, लाईन XY, लाईन AB या सगळ्या कॉन्करंट लाईन्स आहेत. आता मुलांनो ज्या पॉइंट मधून त्या पास होतात या ठिकाणी या 4 रेषा पॉइंट एम मधून पास होतात. ज्या एकाच बिंदूतून त्या रेषा जातात त्या पॉइंटला पॉइंट ऑफ कॉन्करन्स त्याला त्याचा संपात बिंदू असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी या आकृतीवरून आपल्याला लक्षात येतं तुम्हाला वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहे. नेम ऑफ कॉन्करंट लाईन्स या आकृतीतल्या कॉन्करंट लाईन्स कोणत्या आहेत? लाईन PQ, लाईन CD, लाईन XY and लाईन AB आर कॉन्करंट लाईन्स या एक संपाती रेषा आहेत. या कॉन्करंट लाईन्स का आहेत? कारण की या सर्व रेषा पॉइंट एम या कॉमन पॉइंट मधून त्या पास होतात म्हणून या 4ही रेषा कॉन्करंट लाईन्स एक संपाती रेषा आहेत. आता सेकंड तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे या फिगर मधल्या या आकृतीमधला पॉइंट ऑफ कॉन्करन्स कोणता त्यांचा संपात बिंदू कोणता. या 4ही रेषा ज्या कॉमन पॉइंट मधून पास होता आहे तो पॉइंट एम हा या कॉन्करंट लाईन्सचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे तो त्यांचा संपात बिंदू आहे. We have learned next point collinear points. Firstly मुलांनो draw any 2 points on our notebook. तुम्ही तुमच्या वहीवर कुठेही 2 पॉइंट्स ड्रॉ करा. पॉइंट P, पॉइंट Q. Okay? How many lines can we draw these 2 points? या 2 पॉइंट्स मधून आपण किती रेषा ड्रॉ करू शकतो? आताच आपण मागील उदाहरणामध्ये पाहिलं की सिंगल पॉइंट मधून एका बिंदू मधून आपण इन्फिनाइट नंबर्स मध्ये लाईन ड्रॉ करू शकतो. एका बिंदूतून असंख्य रेषा जातात. आता आपल्याला पाहिजे मित्रांनो की 2 पॉइंट्स मधून 2 बिंदूंमधून हाऊ मेनी लाईन्स कॅन बी ड्रॉ आपण किती रेषा काढू शकतो. करून पहा बरं तुम्ही सगळ्यांनी. पॉइंट P आणि पॉइंट Q या 2 पॉइंट्स मधून पास होणारी मी लाईन PQ ही ड्रॉ केली. अजून मला एखादी लाईन ड्रॉ करता येईल का? आपण कसंही काढून पाहिलं तर या 2 पॉइंट्स मधून पास होणारी फक्त एक आणि एकच रेषा काढता येते मुलांनो. यावरून आपल्या लक्षात येतं वन अँड ओनली वन लाईन एक आणि फक्त एकच रेषा कॅन बी ड्रॉ आपण काढू शकतो थ्रू एनी 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स. 2 बिंदूंमधून आपण फक्त एक आणि एकच रेषा ड्रॉ करू शकतो. मागच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं की एका पॉइंट मधून सिंगल पॉइंट मधून आपण इन्फिनाइट नंबर्स मध्ये लाईन ड्रॉ करू शकतो. असंख्य रेषा काढू शकतो. इथे आपण पाहिलं की 2 पॉइंट्स मधून वन अँड ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉ थ्रू एनी 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स. 2 बिंदूंमधून फक्त आपण एक आणि एकच रेषा काढू शकतो. आता यानंतर आपण पुढचा मुद्दा अभ्यासणार आहोत तो म्हणजे कॉलिनियर पॉइंट्स. मुलांनो कॉलिनियर पॉइंट्सला मराठीमध्ये एक रेषीय बिंदू असे म्हणतात. कॉलिनियर म्हणजे एक रेषीय बिंदू. पॉइंट्स म्हणजे बिंदू. आता हे एक रेषीय बिंदू म्हणजे काय बघा मुलांनो मी ते पॉइंट्स घेतले. पॉइंट A,
पॉइंट बी, पॉइंट सी आणि पॉइंट डी या चारही पॉइंट्स मधून जाणारी मी एक रेषा काढली. पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी आणि पॉइंट डी या चार पॉइंट मधून ही पॉइंट लाईन एडी आपण ड्रॉ केली. तर मुलांनो या चारही बिंदू मधून एकच रेषा जाते. हे चारही बिंदू एकाच रेषेवर आहेत. यावरून या पॉइंट्सला कॉलिनियर पॉइंट्स असे म्हणतात. कॉलिनियर पॉइंट्स म्हणजे काय? 3 or more than 3 तीन, कमीत कमी तीन or more than 3 किंवा तीनापेक्षा जास्त. 3 or more than 3 points which lie on a single straight line. तीन किंवा तीनापेक्षा जास्त बिंदू which lie on a single straight line एका सरळ रेषेवर असतील. एका सरळ रेषेवर तीन किंवा तीनापेक्षा जास्त बिंदू असतील आर सेड टू बी कॉलिनियर पॉइंट्स. त्यावेळेला त्या पॉइंट्सला कॉलिनियर पॉइंट्स असे म्हणतात. आपण इथे पॉइंट्स अभ्यासतोय. कॉलिनियर पॉइंट्स. कॉलिनियर म्हणजे एक रेषीय, पॉइंट्स म्हणजे बिंदू. एक रेषीय बिंदू कोणाला म्हणतात? जे बिंदू एकाच रेषेवर असतात. जे बिंदू एकाच रेषेवर असतात त्या बिंदूंना एक रेषीय बिंदू असे म्हणतात. पण ते बिंदू किती असले पाहिजे? 3 or more than 3 तीन किंवा तीनापेक्षा जास्त बिंदू जर एका सिंगल स्ट्रेट लाईनवर असतील त्यावेळेला त्या पॉइंट्सला कॉलिनियर पॉइंट्स असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल या लाईन मधले कॉलिनियर पॉइंट्स कोणते? पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी अँड पॉइंट डी आर कॉलिनियर पॉइंट्स. ही एक रेषीय बिंदूंची उदाहरणे आहेत. नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार आहोत नॉन कॉलिनियर पॉइंट्स. कॉलिनियर पॉइंट्स म्हणजे एक रेषीय बिंदू. नॉन कॉलिनियर पॉइंट्स म्हणजे नैक रेषीय बिंदू. नैक रेषीय बिंदू म्हणजे काय? मुलांना या ठिकाणी ब्लॅकबोर्डवर 4 पॉइंट्स घेतलेले आहेत. पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी, पॉइंट डी. आता या पॉइंट्स मधून जाणारी लाईन आपण काढून बघूया. आपण इथून लाईन ड्रॉ केली तर लाईन एसी मध्ये फक्त पॉइंट ए आणि पॉइंट सी हे दोनच पॉइंट मधून ही लाईन आपल्याला ड्रॉ करता येते. म्हणून 3 or more than 3 points which do not lie on a single straight line. जेव्हा एका सिंगल स्ट्रेट लाईनवर एका सिंगल रेषेवर जेव्हा 3 or more than 3 तीन किंवा तीनापेक्षा जास्त बिंदू which do not lie ज्यावेळेला तीन किंवा तीनापेक्षा जास्त बिंदू हे एका सरळ रेषेतून जात नसतील त्यावेळेला आर सेड टू बी नॉन कॉलिनियर पॉइंट्स. त्यावेळेला त्या पॉइंट्सला नॉन कॉलिनियर पॉइंट्स असे म्हणतात. मग या ठिकाणी पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी आणि पॉइंट डी हे नॉन कॉलिनियर पॉइंट्स आहेत. लक्षात आलं मुलांनो? ज्या वेळेला तीन किंवा तीनापेक्षा जास्त बिंदू या आकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की या सिंगल स्ट्रेट लाईन मधून फक्त 2 पॉइंट्स जात आहेत. म्हणून 3 or more than 3 points which do not lie तीन किंवा तीनापेक्षा जास्त बिंदू ऑन अ सिंगल स्ट्रेट लाईन जेव्हा एकाच रेषेतून तीन किंवा तीनापेक्षा जास्त बिंदू जात नाही these points are said to be non collinear points. अशा वेळेला त्या बिंदूंना नॉन कॉलिनियर म्हणजे नैक रेषीय बिंदू असे म्हणतात. ऑब्झर्व द फिगर अँड नेम द फॉलोइंग. या आकृतीचं निरीक्षण करून तुम्ही या प्रश्नांची उत्तरं द्यायची. फर्स्ट, कॉलिनियर पॉइंट्स. कॉलिनियर पॉइंट्स म्हणजे एक रेषीय बिंदू. आताच आपण एक रेषीय बिंदूंची व्याख्या आपण अभ्यासलेली आहे. जे तीन किंवा तीनापेक्षा जास्त बिंदू एका रेषेवर असतात त्यांना एक रेषीय बिंदू असे म्हणतात. मग आता या आकृतीचं निरीक्षण करून तुम्ही एक रेषीय बिंदूंची नावं लिहायची आहेत. असे तीन बिंदू शोधायचे का ते तीन किंवा तीनापेक्षा जास्त बिंदू एकाच रेषेवर असले पाहिजे. त्याची पहिली जोडी आपण पाहूया. पहिली जोडी पॉइंट ए, पॉइंट ओ आणि पॉइंट बी हे तीनही बिंदू एकाच रेषेवर आहेत. म्हणून ही कॉलिनियर पॉइंटची फर्स्ट पेअर पहिली जोडी झाली कॉलिनियर पॉइंटची. सेकंड, दुसरी जोडी बघूया आपण. पॉइंट सी, पॉइंट ओ अँड पॉइंट डी हे तीनही बिंदू एकाच रेषेवर आहेत. ही कॉलिनियर पॉइंटची एक रेषीय बिंदूची दुसरी जोडी झाली. अजून आपल्याला कॉलिनियर पॉइंटचे एक्झाम्पल सांगता येईल का?
आपण जर पाहिलं तरी ते दोनच बिंदू आहे, म्हणून कॉलिनियर पॉइंट्सच्या या आकृतीमध्ये या फिगरमध्ये आपल्याला 2 पेअर्स मिळतात. सेकंड पाहूया नॉन कॉलिनियर पॉइंट्स. नॉन कॉलिनियर पॉइंट्स म्हणजे काय, जे 3 किंवा 3पेक्षा जास्त बिंदू हे एका रेषेत नसतील त्यांना नॉन कॉलिनियर पॉइंट्स असे म्हणतात. मग तुम्ही अशा बिंदूंच्या जोड्या सांगायच्या आहेत की जे 3 किंवा 3पेक्षा जास्त बिंदू एका सरळ रेषेत नाही. आपण पहिली जोडी पाहूया. फर्स्ट पॉइंट सी, पॉइंट ओ, पॉइंट एस, पॉइंट सी, पॉइंट ओ, पॉइंट बी, पॉइंट ई, पॉइंट ओ, पॉइंट ए, अशा आपल्याला नॉन कॉलिनियर पॉइंट्सच्या या ठिकाणी भरपूर जोड्या मिळतात. थर्ड पाहूया आपण लाईन सिगमेंट. लाईन सिगमेंट म्हणजे काय, लाईन म्हणजे रेषा आणि सिगमेंट म्हणजे त्या रेषेचा खंड, तुकडा. मग आपण या ठिकाणी त्या रेषेचे तुकडे पाहणार आहोत. लाईन एबी, लाईन एबी ही लाईन आहे, पण त्या लाईन एबीचा एबी हा लाईन सिगमेंट आहे, एबी हा खंड आहे, त्याचा तुकडा आहे. मग अशा लाईन सिगमेंटची एक्झाम्पल काय येते. फर्स्ट सेग एबी, सेकंड सेग सीडी, थर्ड सेग ओटी, फोर्थ सेग ओएस. या प्रकारे आपल्याला असे सिगमेंट्सचे सुद्धा भरपूर एक्झाम्पल या फिगरवरून मिळवता येतात. फोर्थ पाहूया लाईन्स. आता लाईन्स म्हणजे काय की ज्याचे बोथ डायरेक्शन, लाईन्स शो करण्यासाठी त्या लाईन्सच्या बोथ डायरेक्शनला एरो हेड्स असतात, त्याला लाईन्स असे म्हणतात. मग या ठिकाणी लाईन्सचे एक्झाम्पल काय, लाईन एबी, लाईन सीडी, हे 2 एक्झाम्पल्स आपल्याला मिळतात. आता आपल्याला याला ओटीला लाईन म्हणता येईल का, नाही म्हणता येणार, कारण की टीच्या बाजूला एरो हेड आहे, पण या ठिकाणी नाही. म्हणून लाईनचे आपल्याला 2 एक्झाम्पल मिळतात, लाईन एबी अँड लाईन सीडी. हे या 2 एक्झाम्पल लाईन्सचे आहेत. पुढचं पाहूया रे. रेची डेफिनेशन आपण पाहिली होती की त्याचा एका बाजूला ओरिजिन पॉइंट, ओरिजिन पॉइंट म्हणजे आरंभ बिंदू, आणि दुसरी जी बाजू असते त्याच्या बाजूला एरो हेड, ज्या बाजूला तो रे वाढत जातो त्या बाजूला आपण एरो हेड्स दाखवलेला असतो. अशी रेची एक्झाम्पल आपण पाहूया. रे ओए, रे ओसी, रे ओटी, रे ओबी, रे ओडी, रे ओएस, अशी एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मुलांनो, आपण मॅथ मधील या चॅप्टर मधील पुढचं बेसिक कन्सेप्ट पाहणार आहोत, ते म्हणजे प्लेन्स. प्लेन्स म्हणजे प्रतल. आता प्रतल म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मॅथच्या पुस्तकामधील पेज नंबर 3 वरील पिक्चरचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. लुक द पिक्चर्स, त्या चित्रांचं निरीक्षण करा आणि त्याच्यामध्ये त्याचा सरफेस कसा आहे, व्हॉट काइंड ऑफ सरफेस दिस पिक्चर, त्या चित्रातील सरफेस कशा प्रकारचा आहे हे तुम्ही पाहिजे. तिथे फर्स्ट पिक्चर दिलेलं आहे ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्डचा सरफेस कसा दिसतोय मुलांना आपल्याला, या ब्लॅकबोर्डचा सरफेस दिसतोय फ्लॅट. त्याच्यानंतर सेकंड पिक्चर दिसतोय आपल्याला टेबल. त्या टेबलचा सरफेस कसा आहे, तो टेबलचा सरफेस पण आहे फ्लॅट. त्याच्यानंतर ही वॉल, या वॉलचा सरफेस कसा दिसतोय आपल्याला, फ्लॅट. त्यानंतर शेवटचं पिक्चर तिथे दिलंय ते म्हणजे सिलेंडर. या सिलेंडरचा सरफेस आपल्याला कसा दिसतोय, तो फ्लॅट आहे का, नाही. तर याचा हा जो सरफेस आहे हा कर्व आहे, हा वक्र आहे. तर अशा प्रकारे मुलांनो यावरून आपल्याला लक्षात येतं अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड प्लेन. इन मॅथमॅटिक्स, गणिती भाषेमध्ये अ फ्लॅट सरफेस, जो सपाट पृष्ठभाग असतो, जो या वॉलचा आहे, या ब्लॅकबोर्डचा आहे, जो टेबलचा आहे, हे अशा या फ्लॅट सरफेसला मॅथमॅटिक्स लँग्वेज मध्ये प्लेन्स असे म्हणतात. प्लेन्स म्हणजे प्रतल. मुलांनो, हे प्रतल दाखवत असताना एक लहान समांतरभुज चौकोन काढून तो दाखवला जात असतो आणि त्याला नाव दिलं जात असतं. ते नाव देण्यासाठी कॅपिटल अल्फाबेट्सचा यूज केला जात असतो. फॉर एक्झाम्पल प्लेन ए असं कोपऱ्यात त्याचं नाव दिलं जात असतं. आता प्रतल हे खूप मोठं असतं, इन्फिनाइट असतं ऑल साइड्सला. हे दाखवण्यासाठी एरोच्या मदतीने ते दाखवलं जात असतं. हे शो करण्यासाठी ते इन्फाइनाइट ऑल डायरेक्शन, सर्व दिशांना ते अमर्यादित असतं, हे दाखवण्यासाठी अशा एरो हेड्सचा यूज हा केला जात असतो. आता या प्लेनचं रिडिंग कसं करायचं, प्लेन ए या प्रकारे कोणत्याही अल्फाबेटचा, कॅपिटल अल्फाबेटचा यूज करून प्लेनला नाव हे दिलं जात असतं.
मुलांनो, आता आपण मॅथ मधलं पुढचं बेसिक कन्सेप्ट पाहणार आहोत, ते म्हणजे पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन म्हणजे समांतर रेषा. तुम्ही या वहीच्या पानाचं जर निरीक्षण केलं, त्या वहीच्या पानांमध्ये दिसणाऱ्या ज्या रेषा आहेत मुलांना, हे वहीचं पान. आता या लाईन्स आपण जर एक्सटेंड केल्या, या लाईन कितीही आपण एक्सटेंड केल्या तर त्या एकमेकांना छेदत नाही. अशा प्रकारे लाईन्स म्हणजे रेषा, विच लाय इन द सेम प्लेन, ज्या रेषा विच लाय इन द सेम प्लेन, ज्या रेषा एकाच प्रतलात आहेत, बट या सगळ्या रेषा एकाच प्रतलात आहेत, बट डू नॉट इंटरसेक्ट इंटरसेक्ट म्हणजे एकमेकांना छेदणे. ज्या रेषा एकाच प्रतलात आहेत पण त्या विच डू नॉट इंटरसेक्ट, मात्र त्या एकमेकांना छेदत नाही. या वहीच्या रेषा पाहिल्या आपण, त्या आपण रेषा कितीही पुढे वाढवल्या तरी त्या एकमेकांना छेदत नाही, त्या समान अंतरावरून जातात. द लाईन्स विच लाय इन द सेम प्लेन, एकाच प्रतलात असणाऱ्या, बट डू नॉट इंटरसेक्ट, मात्र एकमेकांना न छेदणाऱ्या, आर सेड टू बी पॅरलल लाईन्स टू ईच अदर. अशा रेषांना एकमेकींच्या पॅरलल लाईन्स असे म्हणतात. मुलांनो, या फिगर मध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं, लाईन PQ आणि लाईन AB या फर्स्ट फिगरचं जर आपण निरीक्षण केलं तर लाईन PQ आणि लाईन AB हे दोघं बाजूला जर आपण कितीही एक्सटेंड केले तर या टू लाईन्स एकमेकांना कधीही इंटरसेक्ट होत नाही, त्या समान अंतरावरून जातात. म्हणून या लाईन्सला लाईन PQ आणि लाईन AB हे पॅरलल लाईन्स ईच अदर, म्हणजे PQ पॅरलल लाईन्स AB पॅरलल लाईन्स PQ. आता हे झालं याचं रीडिंग करायचं. आता या दोघंही किती आपण एक्सटेंड केल्या तरी ते एकमेकांना कधीच इंटरसेक्ट होत नाही, म्हणून या रेषांना पॅरलल लाईन्स ईच अदर असे म्हणतात. मराठीत याची व्याख्या आहे, एकाच प्रतलातून जाणाऱ्या ज्या रेषा एकाच प्रतलातून जातात आणि एकमेकांना छेदत नाही, अशा रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. मग आता या रेषांचं रीडिंग कसं करायचं? लाईन PQ पॅरलल लाईन AB किंवा लाईन AB पॅरलल लाईन PQ. आता हे लिहिताना कसं लिहायचं मुलांनो? तर हे लिहत असताना लिहायचं लाईन PQ पॅरलल लिहिण्याचं साइन आहे, त्या पॅरलल लिहिण्यासाठी हे साइन वापरतात. लाईन PQ पॅरलल लाईन AB या प्रकारे हे लिहित असतात. आता आपण इकडचं सेकंड फिगर पाहूया, लाईन MN आणि लाईन XY. आता या ठिकाणी या दोघं लाईन जर आपण एक्सटेंड केल्या, MN ही लाईन जर आपण एक्सटेंड केली आणि दुसरी XY ही लाईन जर आपण एक्सटेंड केली तर या पॉइंट मध्ये त्या दोघं इंटरसेक्ट होतात, एकमेकांना छेदतात, म्हणून त्यांना इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे छेदणाऱ्या रेषा असे म्हणतात. त्यांना पॅरलल लाईन्स म्हणता येणार नाही. हा दोघांमधला फरक आपण लक्षात ठेवायचा. आता या ठिकाणी पेज नंबर 4 वर आपल्याला काही पिक्चर्स दिलेले, त्या पिक्चर्स मधून आपल्याला पॅरलल लाईन्स आणि इंटरसेक्टिंग लाईन्स हे आपल्याला ओळखायचं आहे. पहिल्या पिक्चर मध्ये जर आपण पाहिलं तर त्या टू लाईन्स ह्या इंटरसेक्टिंग इच अदर, त्या एकमेकींना छेदतात, त्यांना काय म्हणता येईल हे तुम्हीच ठरवायचंय. सेकंड पिक्चर्स मध्ये आपण जर पाहिलं त्या दोनही लाईन्स या समान अंतरावरून जातात, म्हणून त्यांना पॅरलल लाईन्स असे म्हणता येईल. आता तिसऱ्या पिक्चर्स मध्ये त्या पॅरलल लाईन्स आहेत की इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत ते तुम्ही ठरवा आणि लिहा. पॅरलल लाईन्सची आपण काही एक्झाम्पल अजून पाहणार आहोत. बघा मुलांनो, तुम्ही खो खोचा खेळ पाहिला असेल, त्या खो खोच्या खेळामध्ये जी मुलं एका सरळ रेषेत बसलेली आहेत किंवा जे खो खोचं मैदान असतं ते खो खोचं मैदान जर तुम्ही पाहिलं असेल, त्या खो खोच्या मैदानामध्ये समोरासमोरील ज्या रेषा असतात त्या पॅरलल असतात, पॅरलल लाईन्स ईच अदर. त्याच्यानंतर या पॅरलल लाईन्स असतात. या सर्व पॅरलल लाईन्सची एक्झाम्पल्स आहेत. तसंच या खिडकींची गज जर पाहिले, हे खिडकींचे जे आडवे गज आहेत ते पॅरलल्स ईच अदर, ते एकमेकांना पॅरलल्स आहेत. उभे पाहिले ते पण पॅरलल लाईन्स ईच अदर. अजून आपल्याला कोणकोणती उदाहरणं देता येतील? शिडी. तुम्ही जर शिडी पाहिली, त्या शिडीचे जे टोक असते ते पण काय आहे?
शिडी हे सुद्धा पॅरलल लाईनचं एक्झाम्पल आहे. या सुद्धा पॅरलल्स आहेत.